संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे मुळा नदी पात्रातील पाण्यात हॉटेलचा कामगार बुडाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी घडली होती। 4 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पाण्यावर तरंगताना हा मृतदेह आढळून आला आहे। नुकतेच मुळा नदीला पिण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते, त्यामुळे मुळा नदी पात्रात पाणी आहे। शुक्रवारी दुपारी घारगाव स्मशानभूमी परिसरातील पाणवठ्यावर हॉटेल समाधानचा कामगार विद्युतनाथ मदर बुया हा बुडाला होता। ही माहिती समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। परिसरातील अनेक पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नदीपात्रात शोधकार्य केले, मात्र त्यांना मृतदेह शोधण्यात यश आले नसल्याने रेस्क्यू टीमची आवश्यकता असल्याचे बोलले जात होते। या गोष्टीची दखल घेऊन तातडीने तहसीलदार धीरज मांजरे यांनी नाशिक येथील मदत केंद्राच्या टीमला पाचारण करून शोधकार्य केले। तलाठी दादा शेख हेही यावर लक्ष ठेवून होते, परंतु तरीही शोध न लागल्याने रविवारी पुन्हा पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोध घेतला, मात्र त्यांनाही यश आले नाही। अखेर आज सकाळी 4 दिवसानंतर तो मृतदेह नागरिकांना आंबेखालसा स्मशानभूमी परिसरात पाण्याच्या प्रवाहात तरंगताना आढळून आला। ही माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, राजेंद्र कोरडे, वैद्यकीय अधिकारी शार्दूल देशमुख, कामेश टावरे आदींनी धाव घेत उत्तरीय तपासणी केली। यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज घारगाव।